मागील भागात आपण पाहिले, सोना महेशला भेटायला जाताना मनाप्रमाणे नटली. गाडी चालवताना स्वतःच्याच ह्या अनावर भावनांचं नवल वाटलं तिला. वेड्यापिशा आपण होत आहोत, अशा कुणासाठी तरी धावत जाऊ असं आपल्या गावीही नव्हतं असं तिला वाटलं. नंतर तिला आठवलं, महेश 40 ओलांडलेला आहे, पण तिकडे दुर्लक्ष केलं तर बाकी काय वाईट आहे. कमालीचा डिसेंट आहे, बाई दिसताच क्षणी पागळणारा नाही, सोसायटीत कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, कपडे, मॅनर्स, मुख्य म्हणजे कमालीची मिठासवानी आहे त्याची. आपल्यात तो गुंतलेला असूनही त्याचा आजवरचा संयम, हे सगळं तिला आठवलं आणि तिने महेशच्या घराची बेल दाबली. घरात जातात तिने बघितलं घरात कोणीच नाही. कुणीच नाही का असे तिने विचारले. ती स्वतःहून महेशजवळ गेली. महेशने तिला मिठीत घेतले. नंतर तो म्हणाला, सोना इथं थांब, स्वतःला आवर. सोना म्हणाली, आता अशक्य आहे. महेश म्हणाला, तुझी उत्कंठेची उंची मला गाठता आली नाही तर मी तुझ्या मनातून उतरेन. सोना म्हणाली, कसं द्यायचं हे मी तुला शिकवेन. ते दोघं एकत्र आले. त्यानंतर महिन्यातच सोनाच्या नावामागे सो हे पद लागलं. 20-25 दिवस दोघं भारतभर भटकली. एक वेगवान आयुष्य आरामात विश्वात सोना हरवून गेली. तोपर्यंतचं आयुष्य स्वप्नवत संपलं. एक दिवस सकाळ सकाळी महेश हिशोब मांडायला बसला. सोना म्हणाली, एन्जॉयमेंटचा हँगओव्हर तरी उतरू दे. तो म्हणाला, नाही, हिशोब लिहून ठेवायचा. किती खर्च झाले ते लगेच आपल्या बँक बॅलन्समध्ये दिसायला हवेत. सोना म्हणाली, मनी इज नॉट एव्हरीथिंग. महेश म्हणाला, गलत खयाल. पैसा म्हणजे सबकुछ, बाकी जगात काही खरं नाही. त्या दिवशी सोनाला नव्यानं जाणवलं की आपण ठिकरीच, आपण खेळणारे आहोत. असं सांगणारे सोनेरी दिवस संपले. खेळवणारा बदलला, पण आपण ठिकरीच. एक दिवस महेशने सोनाला सांगितले, मला लहानपणी व्हायरस इन्फेक्शन आणि गालगुंड झाले होते. हाय फीवर होता. MPDPO मो आयकॉडिस हा आजार होता. त्यामुळे पुरुषांना संतती होत नाही. त्याने हे सोनाला सहजपणे सांगितले. सोनाने ती रात्र रडून घालवली. आपल्याला जीवापाड आवडणाऱ्या माणसाचं मूल वाढवणं, ह्या आनंदाला ती पारखी झाली होती. गाण्याची दुसरी ओळ पुरी करणारा महेशच खरा महेश. पण तो महेश सोनाला नंतरच्या आयुष्यात दुसऱ्यांदा दिसला नाही. त्याचं पैशाचं वेड सोनाला प्रथम जाणवलं. बलदेव नावाच्या एका क्लायंटमुळे. जेवणं, भटकणं, पार्ट्या, सिनेमे हा महेशचा पॅटर्न होता. एक दिवस शांतता नाही. ह्या चक्रात आपला फार वेळ मोडतोय हे सोनाला समजलं. काकाशी हिरारीने केलेल्या गप्पांच्या आठवणी तिचा छळ करू लागल्या. सोनाची प्रथम ती उपासमार होऊ लागली. शरीराला सगळ्या उत्तुंग अनुभवाला भिडण्यासाठी फक्त साधन म्हणून वापरायचं, एवढी उंची देणाऱ्या महेशकडून शरीर हेच साध्य समजणाऱ्या सामान्याहून सामान्य जगात महेशने सोनाला आणली. म्हणूनच बलदेवचं काहीच चुकलेलं नाही असं त्याला वाटलं होतं. बलदेवने काय केलं, आता पुढे. सोनाची ओळख करून देता क्षणी महेशला तो म्हणाला, तुझी बायको आपल्याला आवडली यार. इथपर्यंत सोनाने हरकत घेतली नाही. मग मध्येच त्याने महेशला विचारलं, हे पाखरू तुलाच नेमकं कसं मिळालं. तेव्हा सोनाने म्हटलं, विल यू काइंडली माइंड युअर लँग्वेज. तेव्हा महेशच मध्ये म्हणाला, ही डज नॉट मीन इट दॅट वे. ऑबेरायसारख्या हॉटेलात शोभा नको म्हणून सोना गप्प बसली. पार्टी संपली, पण पायऱ्या उतरताना बलदेवने अकल्पितपणे सोन्याच्या कमरेभोवती सहजगत्या हात टाकला. सोनाने त्याचा हातावर तेव्हा फटका मारला.
घरी जाता क्षणी तिने महेशला फटकारलं. महेश, बलदेव सारख्या माणसाबरोबर मला पुन्हा पार्टीला बोलवायचं नाही. का? असं काय झालं? जे झालं ते तुमच्या समोरच झालं. कमरेभोवती हात टाकला म्हणजे काही आकाश कोसळलं नाही. त्याच्या मनात लगेच काही वेगळी भावना. पिसाळल्याशिवाय कुत्रं कधीच चावत नाही. बरं बाई, चुकलं. तुमचंही तितकंच चुकलं. तो असं काही करणार हे मला काय माहीत? केल्यावर समाचार नाही का घेता येत? तू घेतलासच की. मी तेवढी समर्थ आहेच, पण तुमचं काय? कमीत कमी त्याची वकिली तरी करू नका. बिझनेस ट्रान्झॅक्शन पुरे होईपर्यंत मी त्याला दुखावणार नाही. खड्ड्यात गेला बिझनेस. बाईसाहेब, इट अ मॅटर ऑफ 25,000. समजलं? बकरा सापडलाय. बकरा? तो लांडगा आहे, लांडगा. त्यासाठी मी शेळी होणार नाही. एकदम नमतं घेत महेश म्हणाला, बरं बाई, काय करू आता? उद्याची मीटिंग ह्या घरात होणार नाही. तुम्ही त्याच्या ऑफिसात जा. ओके ओके. त्याला तसं आता फोनवरून कळवा. कळवीन उद्या. उद्या नाही, आत्ता, माझ्यासमोर. म्हणजे तुम्ही काय बोलता ते मला कळेल. अगं, नंबर सांगा. सोनाने डायल फिरवून फोन महेशकडे दिला. बलदेव, महेश हियर. तसाच मेसेज होता. उद्या आपण तुझ्या ऑफिसमध्ये भेटू. नो, शी डोंट कम. शी इज नॉट कीपिंग वेल. हां बोल. असं म्हणत महेशने सोनाकडे फोन दिला. सोना स्पष्टपणे म्हणाली, मिस्टर बलदेव, माझ्या प्रकृतीला काही झालेलं नाही. आय डोंट लाईक युअर वे ऑफ बिहेविंग. मग विचार करीन. आय डोंट प्रॉमिस. आय विल ट्राय. योग वेगळेच असतात. पार्टी महेशच्याच घरी झाली. बलदेवच्या ऑफिसात त्याच दिवशी पेस्ट कंट्रोलचं काम निघालं. बलदेव 7-8 मित्रासह आणि 2-3 मैत्रिणींना घेऊन महेशकडे आला. ड्रिंक्स झाली. बलदेव संयमाने वागत होता. म्हणून सोना मोकळेपणाने कुणाला काय हवं नको ते पाहत होती. जेवणाच्या डिशेस हातात घेण्यापूर्वी बलदेवने एक जाडजूड पाकिट महेशला दिलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग बलदेवने पेड्याचा बॉक्स उघडून सरसकट सगळ्यांना पेढे भरवले. सोनाला घास देण्यासाठी तो पुढे आला तेव्हा फोन वाजला. ते निमित्त करून ती सटकली. फोन संपतो, सगळे थांबले. पेड्यासाठी तिने हात पुढे केला. ऐसा कैसा हो सकता है, असं म्हणत बलदेवने पुन्हा कमरेभोवती हात टाकून तिला जबरदस्तीने घास स्वीकारायला लावला. स्वयंपाकघरात जाऊन सोना घास थुकून आली. काही एकमेकांना नेत्रपल्लवी केली. ती बलदेवने महेशने टिपली. रात्री पलंगावर पडल्यावर महेश म्हणाला, सोसायटीच्या काही एटिकेट्स असतात. तसल्या सोसायटीशी मला कर्तव्य नाही. बिझनेससाठी काही कॉम्प्रोमाइजेस करावी लागतात. उसमें क्या है? मला चालणार नाही. आपण या विषयावर सावकाश बोलू. ह्या विषयावरचं बोलणं तिथंच संपलेलं आहे. फडतूस माणसांची वाकदुकगिरी मला सहन व्हायची नाही. तुमचा बिझनेस ह्या घराच्या बाहेर तुम्ही कोणत्याही पद्धतीने सांभाळा. त्या प्रसंगानंतर 2च दिवसांनी महेश सिंगापूरला गेला. तो गेला आणि सोनाने सुटकेचा श्वास सोडला. आता 3-4 दिवस पासपोर्टचं पडेल ते काम आणि मग ती आणि पुस्तकं. त्याप्रमाणे तिने ते दिवस मजेत घालवले. महेश परत आला. गाडी घेऊन ती महेशला रिसीव करायला गेली. महेश आला, पण तो मुळीच मूडमध्ये नव्हता. कशी झाली ट्रीप? एअरपोर्टवरून हायवेला गाडी आल्याबरोबर तिनं विचारलं.
टोटल मेस, कम्प्लीट फेअरफुल, कम्प्लीट फेल्युअर. प्रकृती बरी नव्हती का? तिला काय झालंय? मग टोटल फेल्युअर का म्हणता? पैसे नकोत का मिळायला? मिळतील हो, सुखरूप गेलात आलात हे जास्त महत्त्वाचं नाही का? पैसा नसेल तर जगून काय करायचं? आपल्याकडे पैसे नाहीत का? आल्या आल्या मला उपदेश नकोय. सोना महेशकडे पाहतच राहिली. 8-10 दिवस ती वैतागल्यासारखा वागत होता. सोनाच्या स्पर्शानेही तो खुलला नाही. त्याचं जेवणात लक्ष लागत नव्हतं. तुम्ही सर्वस्वी हरपल्यासारखे का वागतात? तुला माहीत आहे. बँकेत 6 लाख आहेत, 2 प्रशस्त फ्लॅट आहेत, 2 गाड्या आहेत. सांग सांग, फर्निचर आहे, 8 सफारी सूट्स आहेत, घरात भांडीकुंडी आहे. सोना आपलेपणाने जवळ गेली. महेशच्या केसातून हात फिरवीत ती म्हणाली, जोपर्यंत आपण दोघं आहोत तोपर्यंत म्हणाल तितका पैसा उभा करू शकतो. आणखी किती हवेत तेवढं सांगा. एके दिवशी रात्री सोनाने महेशला अतिशय प्रेमाने जवळ घेतलं. अजून मन ठिकाणावर आलं नाही का? नाही. त्याचं काय आहे सांगू? पैशापेक्षा कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुम्हाला त्या आतापर्यंत मिळाल्या नाहीत म्हणून तुमची ही तगमग होते. इतर गोष्टी कोणत्या? जीवाला जीव देणारी बायको, आणखीन रांगणारी पावलं ह्या घरात. महेश ताडकन म्हणाला, फॉरगेट इट फॉर एव्हर. सोना त्या क्षणी दूर सरकली. गोंधळलेल्या नजरेने महेशकडे बघत तिने विचारलं, तुम्हाला मुलांची आवड नाही? तुला आवडतात का आवडू नयेत? मी इतकी जगावेगळी नाही. मग तुला आर्टिफिशियल इन्सेमिशन करून घ्यावं लागेल. माझ्यापासून अपेक्षा करू नकोस. महेशने सोनाला ज्या क्षणी हे सांगितलं असेल त्या क्षणी तिचं काय झालं असेल म्हणजे चित्रालीने गोंधळून विचारलं, उठवणारी ही सगळ्या आयुष्याचा अर्थ बदलणारी पद्धतीने सांगायला हवी होती का? सोनाली हसून म्हणाली, इथंच कल्चरचा प्रश्न येतो. सोनाजवळ समजून घेणारी वृत्ती इतकी अलौकिक होती की म्हणून तिला धक्का बसला नाही असं कसं होईल? चित्रालीच्या ह्या रास्त प्रश्नावर सोनाली म्हणाली, एखादी गोष्ट शॉकिंग असते. निरनिराळ्या माणसावर त्या गोष्टीचा वेगवेगळा परिणाम होतो. धक्का ओसरल्यावर जी कृती आपण माणूस करतो त्यावरून त्याचे संस्कार प्रकट होतात. सोनाजवळ ही ताकद फार मोठी होती. महेश कोणती गोष्ट तडकाफडकी करतो किंवा बोलतो ह्याचं कारण फाळणीपासून त्याच्या जमातीतल्या माणसांना सगळं तसंच करायची सवय अंगवळणी पडली हे तिने ओळखलं. राजकारणातल्या मूर्ख नेतृत्वाचे आणि स्वार्थी डावपेचाचे जास्तीत जास्त फटके फाळणीत धूळदाण झालेल्या माणसांनी खाल्ले. आयुष्यात श्रेय मिळवण्यासाठी जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर पैसा कसा मिळवायचा ह्याचंच बाळकडू एका पिढीला मिळालं. जित्या जागत्या माणसांपायी संपत्तीची धूळधाण होते, पण बेदम ऐपतीच्या जोरावर चालत्या बोलत्या माणसांना विकत घेता येतं. हीच धुळाक्षरं महेशने गिरवली. त्याच्याकडून वेगळी अपेक्षा कशी करायची? सोनाने हे खूप झटपट ओळखलं. बलदेवच्या प्रसंगानंतर एकूणच ह्या संसारापासून आपण किती लांब राहायचं हे तिनं ओळखलं. त्यानंतर महेशची झालेली ही दुसरी ओळख. मनासारखी सिंगापूरची ट्रीप न झाल्याने उसासे सोडणाऱ्या महेशची तिला प्रचंड कीव आली. सुखाच्या आणि आनंदाच्या एकूण एक कल्पना किंवा सगळ्या आयुष्याची इतिकर्तव्यता जेव्हा एकाच गोष्टीत एकवटलेली असते आणि नेमकी तीच गोष्ट जेव्हा मिळेनाशी होते
तेव्हा माणसं उजाड, एकाकी, उद्ध्वस्त होतात. जगण्यासाठी कारण हवं असं सहजी सांगून जाणारा महेश त्याच्या आयुष्यातला पैशाशिवाय दुसरं काहीच निर्माण करू शकला नाही. त्याच्या शोकांतिकेची सोनाला कीव आली. आपल्याला मूल का होऊ शकणार नाही हे त्याने सोनाला त्या रात्री सांगितलं. धक्का ओसरल्यावर एक वेगळी शंका येऊन तिने विचारलं, मला मूल होऊ दे असं तुम्ही म्हणालात, त्यामागे हे कारण होतं का? आपलं लक्ष होईल हे कुठे तेव्हा डोक्यात होतं? आपलं लग्न होईल हे कुठे तेव्हा डोक्यात होतं? बाईला एक आधार हवा असतो आणि स्वतःची मतं तयार होईपर्यंत का होईना मुलं आईबापांशी नीट वागतात. मूल झालं असतं तर कुणी सांभाळलं असतं? मी स्वतः तुझ्या सहित. आणि मुलगी झाली असती तर मग तर तिचा खूपच उपयोग झाला असता. शी शी, किती गलिच्छ विचार आहेत तुमचे. गलिच्छ म्हण किंवा आणखी कोणतंही नाव दे, पण ते विचार तेवढेच खरे आहेत. माणसं माणसांना वापरतात. राज्यकर्ते जनतेला वापरतात. फार कशाला एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला वापरतं. आई बाप मुलांना वापरतात. मुलंही नंतर तेच करतात. नाहीतर ज्यांचा उपयोग संपलेला आहे अशा आईवडिलांची वादक्यात ससेहोलपट झाली नसती. कुणी भावनात्मक गरजा भागवण्यासाठी, कुणी सुरक्षितपणाच्या नावाखाली, कुणी केवळ आर्थिक लाभासाठी, तर कुणी फक्त विकृत आनंद शमवण्यासाठी. कारणं वेगवेगळी असतात, पण माणसं एकमेकांना वापरतात. महेश, तू जास्त चांगलं सांगशील, कारण तुम्ही पुस्तकवाले. काय ते काव्य, साहित्य, काय जे म्हणता त्याचा अभ्यास करणारे. आपण तर काही शिकलो नाही. आम्ही फक्त फाळणी आणि निर्वासित ही 2च पुस्तकं वाचली. तेव्हा तर कळलं की अख्खं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला वाचवतं असा देखावा निर्माण करतं, पण ते वापरणंच असतं. तेव्हा तुम्ही झोपा आता. चित्रालीने शहारा यावा तसं अंग हलवलं आणि पुन्हा तिला रमण आठवला. आपलाही वापर झाला का? ती म्हणाली, मला खूप भीती वाटते हो. सोनाली त्या क्षणी म्हणाली, माझ्याजवळ आहेस तोपर्यंत कशालाच घाबरू नकोस. इथं तुझा कोणत्याही प्रकाराने वापर होणार नाही. माझ्या मनातही तसं आलं नाही, तरी मयेच्या विधानाची भीती वाटली. सोनाही त्या दिवशी बेदम अस्वस्थ झाली. झोपेची गोळी घेऊनही त्या रात्री तिला झोप येईना. आयुष्यात प्रथम तिने ड्रिंक आपण होऊन घेतली. डोकं पुरतं बधीर झाल्यावर ती तशीच सोप्यावर झोपली. सकाळी महेशने तिला एकदम ब्रेकफास्टला उठवली. ब्रेकफास्ट घेतल्यावर ती पुन्हा आडवी झाली. काय बाईसाहेब, आज काय विचार आहे? मी आज नाही जात. नो नो, ते चालायचं नाही. आज तर जायलाच हवं, नाहीतर तो शर्मा मला जाग्यावर ठेवणार नाही. तो दुबईला चाललाय. 8 दिवसांनी परत येईल. येताना 2 डझन टेपरेकॉर्ड्स आणि 6 वॉकमॅन आणणार आहे. आणू दे. त्याच्यासाठी आणणार नाही, आपल्यासाठी आणतोय. त्या 2 डझन टेपरेकॉर्डचं करायचं काय? त्यांची विकायची व्यवस्था केली आहे. 5,000 सुटतील त्या सगळ्यातून. पैसा 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 काय करणार आहात त्याचं परमेश्वर जाणे. वीट आला. इन्शुरन्सचा हप्ता भरायचा आहे. कसला इन्शुरन्स? तुझा 1 लाखाचा विमा उतरवतोय. वेड लागलंय का? अचानक मेलीस वगैरे तर नंतर वेड लागू नये म्हणून. सोनाला ते असह्य झालं.
ती पलंगावरून उठली. बाथरूममध्ये जाऊन भरपूर रडून घ्यायचं म्हणून ती निघाली. पण त्यापूर्वीच तिला हुंदका आला. सोना रडत राहिली तर खरंच कामाला जाणार नाही ह्या भीतीने म्हणा किंवा कदाचित आपण भलतंच बोललो हे जाणवलं म्हणून म्हणा. महेश पटकन उठला. त्याने सोनाला मिठी मारून पुन्हा पलंगापर्यंत जवळजवळ उचलून आणली. तिच्या डोळ्यातून येणारं पाणी पुसून त्याने तिच्या पापण्यांवर होठ टेकवले. तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, लाख मोलाची बायको मिळाल्यावर लाखाचा विमा नको का उतरवायला? नो फ्लटरी महेश, नो फ्लटरी. तुला जे म्हणायचं आहे तू काल रात्री म्हणालास. आय एम सॉरी. यू आर गोइंग टू यूज मी. नाही ग बाई. आय प्लीड गिल्टी. आता फक्त कधी आणि कशी मरू तेवढं सांग. सोना, सुसाईड केलं तर क्लेम बुडत नाही ना? आय बेग युअर. म्हणजे तसं असेल तर मी मोटार ॲक्सिडेंटमध्ये. महेशने सोनाचे पाय धरले. ते सोडून घेत ती म्हणाली, मी मेले तरच लाख मोलाची ठरणार आहे. महेशने होटावर होठ टेकून तिचे बोलणं थांबवलं. ती गोंधळून गेली. तिला अवसर न देता महेश म्हणाला, बाई ग, माझं डोकं ठिकाणावर नाही. कुठं कसं काय बोलावं हे आपल्याला कुणी शिकवलं नाही. आम्ही जगलो हेच नवल. जगलो पण आपापल्यासारखी भीती वाटते. आपण काय करणार? सोना शांत झाली. महेशने बरोबर लाडीगोडी लावली. आपण वापरल्या जात आहोत असं सोनाला वाटणार नाही अशा पातळीवर त्याने तिला आणली आणि कामावर जायला तिला भाग पाडलं.